Hello viewers, so we are going to take such a beautiful topic like operating system. So as you know that the operating system is a very important part in while we are learning the computer science. So during means in computer science operating system is a very important part, so that is we are the taking the series of operating system today from today. So let's see an operating system. So operating system काय आहे? ऑपरेटिंग सिस्टम इज अ OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये आपण त्याला ऑपरेटिंग सिस्टमला OS असं म्हणू शकतो. An operating system is an interface between computer user and computer hardware. कॉम्प्युटर युजर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम काय करत असतं, तर ऑपरेटिंग सिस्टम का नाही इंटरफेस म्हणजे कॉम्प्युटर हार्डवेअर आणि युजर या दोघांच्या मध्ये इंटरॅक्ट करण्याचं काम कोण करत असतं, तर ऑपरेटिंग सिस्टम करत असतं. तर ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे दोघांच्या मध्ये इंटरफेस म्हणजे दोघांच्या मध्ये सहसंबंध दर्शवण्याचं काम कोण करत असतं, तर ऑपरेटिंग सिस्टम करत असतो. ऑपरेटिंग सिस्टम इज अ सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टम काय आहे? एक सॉफ्टवेअर आहे म्हणजे एक ॲप्लिकेशन आहे. सॉफ्टवेअरलाच आपण काय म्हणू शकतो? ॲप्लिकेशन म्हणू शकतो. An operating system is a software which perform all the basic tasks like file management, memory management, process management, handling input and output, and controlling peripheral devices such as or disk or drives and printers. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम काय आहे? ते एक सॉफ्टवेअर आहे जे की काय करतं परफॉर्म ऑल द बेसिक टास्क म्हणजे जेवढे काही बेसिक टास्क असतात वॉट एव्हर ऑल द बेसिक टास्क हॅज दोज टास्क कंप्लीट बाय द ऑपरेटिंग सिस्टम मीन्स जसे की कोणकोणते टास्क दिलेले आहेत. मेमरी मॅनेजमेंटचं काम बी कोण करत असतो? ऑपरेटिंग सिस्टम्स. प्रोसेस मॅनेजमेंट हँडलिंग इनपुट आउटपुट त्यांचं बी काम कोण करत असतं? तर हे करत असतं ऑपरेटिंग सिस्टम. सो पेरिफेरल डिव्हायसेस सच ॲज डिस्क डिव्हायसेस. जसं पेरिफेरल डिव्हायसेस म्हणलं की कोणकोणते पेरिफेरल डिव्हायसेस आणि पेरिफेरल डिव्हायसेस का यूज केले जातात, तर पेरिफेरल डिव्हायसेस म्हणजे कोणते त्याच्यामध्ये येते माऊस. माऊस माऊस पेरिफेरल डिव्हायसेस म्हणजे कोणते, तर माऊस झालं, कीबोर्ड झालं, आणि त्याच्यामध्ये स्टोरेज पेरिफेरल डिव्हायसेसमध्ये कोणते येते, तर त्याच्यामध्ये हार्ड डिस्क झालं, इंटरनल डिस्क झालं. तर ह्याच्यामध्ये पेरिफेरल डिव्हाइसमध्ये सो पेरिफेरल डिव्हाइसेस प्रिंटर झालं, आणि प्रिंटर अँड डिस्क ड्रायव्हर हे काय येतं पेरिफेरल डिव्हाइसेस, आणि जे की काय करत असतात कॉम्प्युटरमध्ये, जे की कॉम्प्युटरची जास्त फंक्शनॅलिटी वाढवण्यासाठी ते काय करत असतात, काम करत असतात. द प्रायमरी पर्पज ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. तर ऑपरेटिंग सिस्टमचं प्रायमरी पर्पज काय आहे? प्रायमरी पर्पज म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ऑपरेटिंग सिस्टम आर इनेबल टू ॲप्लिकेशन म्हणजे कोणत्याही ॲप्लिकेशनला चालू करण्यासाठी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टमची गरज असते. तर आपण विदाऊट we can't start our system or we can't start our any application without operating system. So operating system is very important while we are doing the while we are the performing any task in our like applications. So user with the help of operating system user can interact with the applications. Without operating system user can't reach at that place, means user can't use the applications because ऑपरेटिंग सिस्टम इज अ म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग कोण आहे, तर ऑपरेटिंग सिस्टम आहे. जर ऑपरेटिंग सिस्टम आपल्या सिस्टममध्ये नसेल तर आपलं ते सिस्टम का नाही चालत नाही. तर त्याच्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमचा खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्याला ऑपरेटिंग सिस्टम operating system enabled application to interact with the computer hardware and manage system and hardware resources. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम काय करत असतं की जे काही आपल्या म्हणजे आपल्या सिस्टममध्ये 2-3 वर्क चालू असले तर त्याला तिन्हीला बी मॅनेज करायचं काम करत असतं. तर कोणत्या टास्कला किती वेळ हे द्यायचे टाईम द्यायचा, कोणत्या टास्क लवकर करायचं हे काम करण्याचं कोण काम करत असतं, तर ऑपरेटिंग सिस्टम करत असतो. सो सम पॉप्युलर ऑपरेटिंग सिस्टम इन्क्लूड म्हणजे याच्यामध्ये काही ऑपरेटिंग सिस्टममध्ये काही ऑपरेटिंग सिस्टमचे काही पॉप्युलर म्हणजे सर्व प्रसिद्ध काही ऑपरेटिंग सिस्टम आहेत ज्या की आज यूज केलेल्या जातात. जसं की लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम. लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम, VMS OS, AIX OS हे अशा ऑपरेटिंग सिस्टमचे टाईप आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये विंडोज झालं, पण विंडोज हे का नाही जास्तीत जास्त यूज केलं जातं. आणि लिनक्स हे ऑपरेटिंग सिस्टम जसं की हॅकिंग वगैरे ह्याच्यासाठी ते जास्तीत जास्त यूज केलं जातं ऑपरेटिंग सिस्टम. जेव्हा कोणाला म्हणजे
हॅकिंग वगैरे तिकडे हे करायची झाली तर लिनक्समध्ये त्याला सोपं जातं. ऑपरेटिंग सिस्टम इज फाउंड ऑलमोस्ट इन एव्हरी डिव्हाइस, म्हणजे आजच्या युगामध्ये ऑलमोस्ट म्हणजे सर्वत्र आजच्या युगामध्ये कोणतंही डिव्हाइस घ्या तुम्ही, कोणताही असा डिव्हाइस घ्या, मोबाईल डिव्हाइस घ्या, जसं की कॉम्प्युटर डिव्हाइस घ्या, पर्सनल कॉम्प्युटर घ्या, मेन फ्रेम कॉम्प्युटर घ्या, ॲटोमोबाईल्स घ्या, टी व्ही टॉईज घ्या, त्या सगळ्यामध्ये काय असतं तर ऑपरेटिंग सिस्टम असतंच. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम शिवाय कोणतंही डिव्हाइस चालू होऊ शकत नाही. तर पहिलं डेफिनेशन दिल्याप्रमाणे अकॉर्डिंग टू डेफिनेशन बघा, अकॉर्डिंग टू डेफिनेशन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम काय असतं, इंटरफेस बिटवीन कॉम्प्युटर युजर अँड कॉम्प्युटर हार्डवेअर. कॉम्प्युटर हार्डवेअर आणि युजरमध्ये इंटरॅक्ट करण्याचं काम कोण करत असतं, तर हे ऑपरेटिंग सिस्टम करत असतं. तर ऑपरेटिंग सिस्टम हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर इथं डायग्राममध्ये दिलेल्याप्रमाणे बघा, युजर ॲप्लिकेशन ऑपरेटिंग सिस्टम अँड हार्डवेअर. मी युजरला जर ॲप्लिकेशन सोबत कनेक्ट व्हायचं असेल तर ऑपरेटिंग सिस्टमची आणि हार्डवेअरची गरज असते. म्हणजे हार्डवेअर आणि ॲप्लिकेशन आणि युजर दोघांमध्ये इंटरफेस करण्याचं काम कोण करत असतं, तो ऑपरेटिंग सिस्टम करत असतो. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टम हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि ऑपरेटिंग सिस्टम कोणत्याही सिस्टममध्ये असायलाच पाहिजे. जर त्या सिस्टममध्ये कोणती ऑपरेटिंग सिस्टम नसेल तर तो सिस्टम चालणार नाही. If you liked this video, please comment, like, share with your friends. And I'm bringing the like this video. I'm bringing the like these uh, videos. I have started the like this series of operating systems. So if you like it, please comment, like, share with your friends. Keep watching and keep learning. Thank you for watching this such a beautiful video about operating systems. In this video, we just talk about what is operating systems and where what is the purpose of operating systems, and some examples we saw the operating systems and peripheral devices. These things we saw in this video. So if you like it, please like, share. Thank you for watching this session.